श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 12 डिसेंबरला आहे कार्तिक अमावस्या आणि या वर्षातील शेवटची अमावस्या. डिसेंबर महिना संपला की 2024 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कार्तिक अमावस्या ही 2023ची शेवटची अमावस्या आहे, जी 12 डिसेंबरला आहे. या दिवशी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी एका ठिकाणी दही भात ठेवायचा आहे. अतिशय प्रभावी असा दही भाताचा हा उपाय आहे. हा उपाय आपण केल्यामुळे आपले पिढ्यानपिढ्या जे दारिद्र्य आहे, दुःख आहे, तर ते नष्ट होणार आहे. त्यासोबतच काही पितृदोष असतील, कालसर्प दोष असतील, शनिदोष असतील, तर हे सुद्धा कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे. तर हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला अमावस्या तिथीला करण्याचे छोटे छोटे उपाय सांगणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी काही ना काही अडचण, संकट, प्रॉब्लेम्स हे येतच असतात आणि या संकटांमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी हे जे साधे सोपे उपाय आहेत, तर ते आपल्याला करायचे असतात. प्रत्येक दिवसाला त्या त्या दिवसाचं असं विशेष महत्त्व असतं. त्याप्रमाणेच अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी, तर या तिथींना त्यांचं महत्त्व असतं. या तिथींना जर आपण काही विशिष्ट उपाय केले तर याचे फळ हे आपल्याला निश्चित मिळत असतात आणि हे उपाय हे त्या त्या दिवशी केल्यामुळे ते उपाय अत्यंत प्रभावी असतात. त्यामुळे अमावस्येला आपल्याला कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह, भांडण होत असेल किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा नाही, त्यांचं पटत नाही, घरामध्ये नकारात्मकता जर वाढली तर अशा गोष्टी घडायला सुरुवात होते. आपल्या मुलं जी आहेत तर ती मुलं आपलं ऐकत नाहीत, तर अशा गोष्टी जरी होत असतील तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. तर हा दही भाताचा उपाय पाहण्यापूर्वी आपण छोटे छोटे उपाय पाहूया. तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला घालायच्या आहेत. गव्हाच्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्या जर आपण माशांना खायला दिल्या तर आपले पितृदेव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये जी सुखसमृद्धी आहे तर ती येते. आपले जर पूर्वज आपल्यावरती प्रसन्न असतील, त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल, तर आपली भरभराट ही उत्तरोत्तर होत जाते. परंतु जर आपले पितर हे आपल्यावरती नाराज असतील तर आपल्या घराची कधीही प्रगती ही होत नाही. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे तर त्यांनी अमावस्येच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि चंद्रदेवांची पूजा करायची आहे. पितृदोष, कालसर्पदोष हे जे दोष आहेत तर हे दोष दूर करण्यासाठी अमावस्या तिथी जी आहे तर ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. अमावस्या तिथीला लवकर उठून जर पवित्र नदीमध्ये आपण स्नान केलं तर आपले पितृदोष जे आहेत तर ते कमी होतात. त्याप्रमाणेच आपण तुळशीला 11 प्रदक्षिणा जर या दिवशी घातल्या आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर हे सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फळ देऊन जाणारा उपाय आहे. गरीब गरजूंना शक्य असेल तसं आपल्याला अन्नदान, दानधर्म हा करायचा आहे. जर कुंडलीमध्ये शनिदेवाची महादशा सुरू असेल, तुम्हाला जर 7:30 असेल, तर या दिवशी अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि 5 वेळेला आपल्याला हनुमान चालिसेचा पाठ हा करायचा आहे. तसेच पितृदोष जर असेल तर या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण करायचं आहे, ब्राह्मणाला अन्नदान करायचं आहे. तसेच गाय असेल, कुत्रा असेल, कावळे असतील, मुंग्या असतील तर यांना सुद्धा आपल्याला खायला घालायचं आहे. जर कालसर्प दोष असेल तर अशा दोषामुळे नोकरी जाते. आपल्यावरचे जे कर्ज आहे ते कर्ज जे आहे तर ते फिटत नाही, कर्ज हे वाढतच जाते. तर यासाठी आपल्याला काय करायचं असतं, तर अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि चांदीच्या नागांची म्हणजे चांदीचे नाग-नागिन जे मिळतात तर ते आपल्याला चांदीचे नाग-नागिन बनवून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला त्याची सुद्धा पूजा करून नदीमध्ये प्रवाहित करायचे आहेत. आता आपण या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे, यामुळे आपल्याला या दिवशी शुभकार्य करायची नाहीत असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळायची आहे. गृहप्रवेश, मुंडन तसेच कोणतीही इतर शुभकार्य ही सुद्धा करायची नाहीत, कारण अशी जर शुभकार्य आपण केली तर याचे अशुभ परिणाम हे दिसून येतात. आणि त्याप्रमाणेच अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री एक पितरांसाठी दिवासुद्धा लावू शकता. ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी असतं तर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा हा लावायचा आहे. आता पाहूया की आपल्याला जो दही भाताचा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. आपण अमावस्या तिथीला वेगवेगळे उपाय करत असतो.
त्याप्रमाणेच आपण आपल्या मुलांवरून, घरावरून सुद्धा काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत. त्याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता दही भाताचा उपाय करताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी म्हणून हा आपल्याला उपाय करायचा आहे. आपण कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु हवं तसं फळ आपल्याला मिळत नाही. तर हवं तसं फळ मिळावं, आपल्या कष्टांना, मेहनतीला, आपल्या भाग्याची सुद्धा साथ असायला हवी. म्हणून तुम्हाला एका ठिकाणी दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. तिन्ही सांजेला आपल्याला या अमावस्येच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबरलाच तिन्ही सांजेला मीठ न घालता भात हा शिजवायचा आहे. आणि हा भात जेव्हा आपण शिजवणार तेव्हा तांदूळ जे आहेत तर ते धुवून वापरायचे नाहीत, तर डायरेक्ट आपल्याला शिजायला तांदूळ टाकायचे आहेत. त्यामध्ये बिलकुल मीठ घालायचं नाही, थोडंही मीठ घालायचं नाही. हा भात शिजवून घ्यायचा, तो थोडासा थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचं आहे. दही मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा भात तुम्ही तुमच्या घराभोवती शिंपाडू शकता. जर शक्य असेल तर, तुम्ही गावाकडे वगैरे राहत असाल तर घराच्या गेट वगैरे घराला असेल तर गेटपासून सुरुवात करा आणि घराच्या पूर्ण भोवती आपल्याला थोडा भात, थोडं पाणी, तर असं करत शिंपडायचं आहे. एका ताटामध्ये दही भात काढा, एका बाउलमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्या आणि दही भात आपल्याला संपूर्ण घराभोवती, आपल्याला जिथून सुरुवात केली तर तिथपर्यंतच आपल्याला हा दही भात शिंपडत असं गोलाकार आपल्या घराच्या भोवती हा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे. आता घराभोवती जर दही भात शिंपडणं आपल्याला शक्य नसेल तर हा दही भात तुम्हाला मुठीमध्ये घ्यायचा आहे. तुम्ही दोन्ही हाताच्या दोन्ही मुठीमध्ये घ्या किंवा ओंजळीमध्ये घेतलात तरीसुद्धा चालेल. आणि घराच्या सर्व भिंतींना म्हणजे 4ही भिंतींना आपल्याला या भाताचा स्पर्श करायचा आहे, म्हणजे आपल्या हाताचा स्पर्श करायचा आहे. आणि यानंतर हा स्पर्श करून झाल्यानंतर आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर यावरून हा दही भात 7 वेळा उतरवायचा आहे आणि आपल्याला बाहेर नेऊन अशा ठिकाणी ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी हा दही भात कोणीही ओलांडणार नाही. आपण कोणताही उपाय केला तर याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी हे उपाय करत असतो. आपण जे उपाय करतो त्यामध्ये ज्या वस्तू वापरतो तर त्यासोबत आपल्या घरातील नकारात्मकता निघून जात असते. त्यामुळे या वस्तूंवर कोणाचा पाय पडणार नाही, या वस्तू कोणी ओलांडणार नाही, या वस्तू कोणाच्या अंगावरती, कोणाच्या दारात पडणार नाही याची खबरदारी आपल्याला घेऊनच हा उपाय करायचा आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे की कोणीही ओलांडणार नाही. तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळापाशी सुद्धा ठेवू शकता. ज्या ठिकाणी जास्त लोक जात नाही तर अशा ठिकाणी हा दही भात आपल्याला ठेवायचा आहे. आणि हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराबाहेर एका बादलीमध्ये थोडंसं पाणी भरून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा मागे वळून पाहू नका आणि घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवूनच तुमच्या घरामध्ये जायचं आहे, जेणेकरून बाहेरची नकारात्मकता ही बाहेरच निघून जाईल आणि तुमच्यासोबत घरामध्ये जाईल ती फक्त सकारात्मकता. तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे. नक्की अमावस्या तिथीला करा. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये मी छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही करू शकता.